नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज मी एक छोटीशी अनाउन्समेंट घेऊन आलेलो आहे. महत्त्वाची अनाउन्समेंट. म्हणजे काय होतं की आपल्याला खूपदा असं लक्षात येतं की UPSCचं प्रिपरेशन जर करायचं असेल तर हिंदू वाचावा लागतो. हिंदू का वाचावा लागतो यामागचं कारण असं आहे की बेसिकली हिंदू हा सोशिओ इकॉनॉमिक अंडरस्टँडिंग असणारा न्यूजपेपर आहे. याचा अर्थ काय की प्रत्येक न्यूजच्या पाठीमागे काय सोशल इम्प्लिकेशन्स आहेत, आर्थिक कारण काय आहेत, किंवा नेमकं थोडक्यात तो जो पर्टिक्युलर मुद्दा आहे या मागचे व्हॉट आर व्हेरियस सोशिओ इकॉनॉमिक कॉजेस हा बेसिक स्टडी करून सांगणारा हिंदू न्यूजपेपर आहे. आणि याची लँग्वेज आपल्याला आपल्या आन्सर्समध्ये लिहिणं गरजेचं आहे. मग खूपदा असं होतं की सुरुवातीला प्रिपरेशन करायला विद्यार्थी सांगतात, सर हिंदू वाचायला मला सुरुवातीला 3 तास लागतात, 4 तास लागतात, 2 तास लागतात, 2.5 तास लागतात. नवीन आलेलो असतो, अभ्यास झालेला नसतो, खूप गोष्टी माहीत नसतात. आणि मग एवढं बर्डन येतं की प्रश्न पडतो की आपल्याकडनं हा अभ्यास कव्हर होईल की नाही, पुढच्या 2 वर्षात तर अभ्यास कव्हर होईल की नाही. आणि यात काय असतं की प्रत्येक जण येतो आणि सांगतो हिंदू वाचा, कुणीतरी येतो सांगतो टेम्परामेंटवर काम करा, कुणीतरी येतो आणि सांगतो की अनालिसिस करा. भरपूर जार्जन्स म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की टेक्निकल वर्ड्स वापरली जातात, मात्र टेक्निकल वर्ड्सला सोल्युशन कोणी देत नाही. बरोबर. म्हणजे काय असतं की त्या टेक्निकल वर्ड्सच्या आधारावर मार्केट उभं करायचं आणि सोल्युशन नाही द्यायचं, कारण जर सोल्युशन दिलं तर मार्केट संपून जाईल ना. हा पर्स्पेक्टिव्ह प्रत्येकाचा असतो. तर माझं काय म्हणणं आहे की जर आपल्याला UPSC क्रॅक करायची तर कुठेतरी आपल्याला हिंदू कळायला हवा. पण हिंदू मधला प्रत्येकच गोष्ट वाचणं गरजेचं आहे का नाही. मी खूप सगळ्या विद्यार्थ्यांना हे पण ऑब्झर्व केलं की खूप सगळे विद्यार्थी काय करतात, द हिंदू मधनं प्रिलिम्सच्या पर्स्पेक्टिव्ह नोट्स काढतात. प्लीज बिलकुल काढू नका. यू आर वेस्टिंग युअर टाइम. म्हणजे तुम्ही एका पर्टिक्युलर MCQ साठी जर 15 द हिंदू रीड करून त्यातनं नोट्स काढणार असाल, इट इज शिअर वेस्टेज ऑफ टाइम. बिलकुल करू नका. तर तुमच्या या सगळ्या डिफिकल्टीज सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही ही एक महत्वाची बॅच आणतोय. थोडी इंटरेस्टिंग बॅच आहे. बॅच आणतो इन द सेन्स काय की यामध्ये कोणत्याही पद्धतीने आम्ही तुम्हाला फीस चार्ज करणार नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, आम्ही द हिंदूचं डेली न्यूज अनालिसिस आणतोय. डेली न्यूज अनालिसिस. आजच्या पेपरचं अनालिसिस आजच असणार आहे. ही जी बॅच आहे ही बॅच कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. लक्षात घ्या, ही बॅच कम्प्लिटली फ्री असणार आहे. आमच्या एक्सपर्ट फॅकल्टी याचं डिस्कशन घेणार आहे. आणि ही बॅच कुठे असणार? ही बॅच असणार आहे आपल्या YouTube वरती रोज लाईव्ह असणार आहे सकाळी 11 वाजता. डेली 11 वाजता, रोज न चुकता 11 वाजता. पर्पज हा आहे की तुमच्या डिफिकल्टीज सॉल्व्ह कराव्या. मला माहितीये जेव्हा एक 6-7 महिने जर तुम्ही रोज न चुकता ही बॅच जर फॉलो केली तर तुम्हाला बेनिफिट हा होईल की तुमचं एक मटेरियल तयार होईल, तुमचं एक कंटेंट तयार होईल. आणि ज्यावेळेस आपल्याकडे कंटेंट असतं ना, त्यावेळेस आपण काय करू शकतो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खूप चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. UPSC इज अन एक्झामिनेशन ऑफ आन्सर रायटिंग. UPSC इज अन एक्झामिनेशन ऑफ व्हॅल्यू ॲडिशन. त्यासाठी पर्टिक्युलर बॅच आणलेली आहे. याबद्दल आणखीन काही गोष्टी जाणून घेऊया. थोडं इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे. यातले काही मुद्दे तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा काय आहे तर इथे लक्षात घ्या, सेम डे टू डे पेपर आम्ही डिस्कस करणार. आजचा पेपर आज आम्ही डिस्कस करणार आहोत. वेळ किती असणार आहे? सकाळी 11 वाजता. आणि हा व्हिडिओ त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे नंतर सुद्धा. आम्ही थोडक्यात सिंपल लँग्वेज मध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण ही जी लँग्वेज आहे सिंपल म्हणजे सोपं नाही करणार आहे. सिंपल लँग्वेज जी तुम्ही तुमच्या आन्सर्स मध्ये यूज करू शकता. आम्ही तुम्हाला सिंपल लँग्वेज देतो, जर ती लँग्वेज तुम्हाला आन्सर्स मध्ये यूज नाही करता आली, इट हॅज 0 व्हॅल्यू. पर्पज काय आहे, जी लँग्वेज आम्ही यूज करणार आहेत ही लँग्वेज कुठे तुम्ही यूज करू शकता? आन्सर्स मध्ये. सोबत हे डिस्कशन कसं असणार आहे, आन्सर रायटिंगच्या ओरिएंटेशनचं असणार आहे. खूपदा काय होतं, तुम्ही पहा युट्यूबला काही इन्स्पिरेशनल लेक्चर्स असतात, रील्स असतात, ज्यामध्ये काय असतं, तुम्हाला काय आवडतंय, काय इम्प्रेसिव्ह वाटतंय, काय जास्त व्ह्यूज देऊ शकतंय, या पद्धतीने युट्यूबचे व्हिडिओज बनवले जातात. आमचा उद्देश तो नाहीये. एक व्ह्यू आला तरी सुद्धा चालेल, इव्हन कधी कधी एखाद्या दिवशी व्ह्यूज नाही आले तरी सुद्धा चालतील. आमचा या बॅचच्या पाठीमागचा मेन पर्पज हा आहे की ही पर्टिक्युलर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला उत्तर कसं लिहावं ते कळावं. हा मेन पर्पज आहे. सो हे सगळं जे डिस्कशन आहे आन्सर रायटिंगचे ओरिएंटेशन असणार आहे. आम्ही याला सिलेबस सोबत लिंक करणार आहोत. म्हणजे जे आर्टिकल आम्ही, जी न्यूज आम्ही डिस्कस करणार ही सिलेबसच्या
कोणत्या पेपर मधल्या कोणत्या पॉइंटला लिंक्ड आहे, यावरती आतापर्यंत किती प्रश्न आलेत, याचा इनपुट आउटपुट रेशो किती आहे, यासोबतच या पर्टिक्युलर सिलेबसचा जो मुद्दा आहे आणि या टाईपचा हा जो टॉपिक आहे याच्यावरती फ्रिक्वेन्सी किती आहे क्वेश्चनची, so that you will get an idea how much focus should be given on that certain topic. So linkages with this syllabus. सोबत या क्वेश्चन वरती क्वेश्चन फ्रेम करून दाखवणार आहेत. कोणत्या पद्धतीने क्वेश्चन, यूपीएससी कसा प्रश्न विचारते त्या पद्धतीने त्या पर्टिक्युलर न्यूजवर कसा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. खूपदा असं होतं की आपण त्या न्यूज पेपरवर पीएचडी करतो आणि यूपीएससी जो क्वेश्चन विचारते तो वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने असतो. तर आम्हाला तुम्हाला हे सांगायचं की ती पर्टिक्युलर न्यूज रीड केल्यानंतर त्या पर्टिक्युलर ठिकाणी तुम्ही कोणत्या पद्धतीने क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की जेणेकरून त्या न्यूजचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या प्रिपरेशनला प्रॉपर डिरेक्शन द्यावं अँड यू शुड गेट अन आयडिया टू क्लिअर एक्झामिनेशन ॲज अर्ली ॲज पॉसिबल. सोबत हे युट्यूब लाईव्ह असणार आहे. मग तुम्हाला सांगितलं ही फ्री सिरीज आहे, कम्प्लिटली फ्री सिरीज आहे. मग इथं आम्ही ज्या नोट्स देणार आहेत लक्षात घ्या, द हिंदूच्या या अनालिसिस नोट्स तुम्हाला मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्ही लँग्वेजेसमध्ये मिळतील. मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोनही लँग्वेजेसमध्ये तुम्हाला नोट्स मिळतील, मराठी आणि इंग्लिश. नोट्स कशा असणार आहेत पहा, इन्फोग्राफिक्स सहित असतात. मी तुम्हाला अगोदर काय करतो, नोट्स दाखवतो, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. इंग्लिशमध्ये नोट्स आहेत, तुम्हाला लक्षात येत असेल इथं हे पहा, स्वीडन्स पाथ टू नाटो अँड इन डेप्थ अनालिसिस. बघा करंट डेव्हलपमेंट काय आहे, हा मॅप आहे, हे स्टॅटिस्टिक्स आहे, इम्पॅक्ट ऑफ युक्रेन वॉर, डिले इन स्वीडन्स मेंबरशिप, इंटरनल रिएक्शन्स टू दी वोट, हे सगळं आम्ही या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत, जे तुम्हाला एवढ्याला एवढं रीड करायचं आहे. याची जी पीपीटी आहे, ही जी पीडीएफ आहे, ही पीडीएफ आपल्या ज्ञानदीप अकॅडमीचा यूपीएससीचा टेलिग्राम चॅनल आहे, ज्ञानदीप यूपीएससी व्हॅल्यू ॲडिशन, ज्ञानदीप यूपीएससी व्हॅल्यू ॲडिशन, त्या चॅनलला जाऊन तुम्ही हा पर्टिक्युलर पीडीएफ पाहू शकता. ही इंग्लिश मधली आहे, तर यासोबतच याचा आम्ही मराठी मधली पीपीटी सुद्धा बनवलेली आहे पीडीएफ. पहा 26 जानेवारीच्या अनालिसिस ही पर्टिक्युलर पीडीएफ आहे. सेम जशाला तसा आम्ही हे बनवून दिलेलं आहे. मेन पर्पज काय आहे, पर्पज हा आहे की तुम्हाला नोट सुद्धा मिळावा. खूपदा असं होतं की आपल्याला वाटतं की आपण नोट्स वाचल्या की गोष्टी होऊन जातील, पण पक्क लक्षात घ्या फक्त नोट्सवर गोष्टी सफिशियंट नसतात, तुम्हाला त्याला त्या पद्धतीने वर्कआउट सुद्धा करणं गरजेचं आहे. सो नोट्स कशा असणार आहेत थोडक्यात तुम्हाला दाखवतो. इथे लक्षात घ्या नोट्स कशा असणार आहेत, मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये सुद्धा असणार आहेत. यामध्ये इन्फोग्राफिक्स असणार आहे, इझी टू रीड असणार आहे, इझी टू कॉम्प्रिहेंड असणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, न्यूज पेपरमध्ये जे नसतं त्या पर्टिक्युलर न्यूजचं बॅकग्राऊंड कधीही दिलेलं नसतं. आम्ही मात्र आमच्या नोट्समध्ये बॅकग्राऊंड थोडक्यात शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करणार आहोत, ज्याला तुम्हाला खूप जास्त वेळ लागणार नाहीये. बॅकग्राऊंड एक्सप्लेन करू, सोबत याच्यामधल्या ऍडिशनल फॅक्ट सुद्धा देऊ आणि इट इज बेस्ट फॉर एव्हरीवन. एखादा बिगिनर असेल, एखाद्याला कमी वेळेत अभ्यास करायचा, एखादा खूप अभ्यास झालाय त्याला कमी वेळेत वाचायचंय, प्रत्येकासाठी पर्टिक्युलर नोट्स खूप कामाचे असणार आहे. ही नोट्स तुम्हाला कुठं मिळणार आहे, तर नोट्स मिळणार ठिकाण सांगतो. नोट्स मिळण्यासाठी तुम्हाला आपल्या ज्ञानदीप अकॅडमीचं एक चॅनल आहे ज्याचं नाव आहे ज्ञानदीप यूपीएससी व्हॅल्यू ॲडिशन. नाव लक्षात घ्या, ज्ञानदीप यूपीएससी व्हॅल्यू ॲडिशन. तर या चॅनलला तुम्हाला ही सगळ्या नोट्स मिळणार आहेत, मराठीमधल्या आणि इंग्लिश मधल्या दोन्ही सुद्धा या चॅनलला मिळतील. या नोट्स नक्की त्या ठिकाणी पहा. बेसिक पर्पज लक्षात घ्या की गोष्टी सोप्या कशा करता येतील, थोडं तुमचा स्ट्रेस कसा हलका करता येईल, या मागचा पर्पज आहे. या ठिकाणावर कोणत्याही पद्धतीने पैसे कमवणं हेतू नाहीये, सिंपल कन्सेप्ट आहे. ही सिरीज कम्प्लिटली फ्री असणार आहे, याला कोणतेही चार्जेस असणार नाही, त्यासोबत कोणता ऍप सुद्धा डाउनलोड करा मी म्हणत नाहीत, हे आपल्या युट्यूबवर तुम्हाला सहज मिळणार आहे. चालेल, भेटूया लवकरात लवकर या सिरीजच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांना मनापासून शुभेच्छा.